जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पदयात्रे सोहळ्यानिमित्ताने 49वा फिरता नारळाचा कार्यक्रम आज मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला आहे। या निमित्ताने आज सकाळपासून विविध धार्मिक उपक्रमांद्वारे नंदुरबार शहरात रॅलीद्वारे गजर करण्यात आला। यानंतर फिरत्या नारळाचा कार्यक्रमाचे स्थळ असलेल्या गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य असा रिंगण सोहळा आणि आरती संपन्न झाली। यावेळी आळंदी येथील ज्ञानोबा रायांच्या रिंगण सोहळ्यातील अश्वांची हजेरी प्रमुख आकर्षण होते। या रिंगण सोहळ्यानिमित्ताने 25 ते 30 हजार भाविकांच्या महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते। या फिरत्या नारळ कार्यक्रम निमित्ताने वारकरी संप्रदायातील अनेक प्रमुखांची उपस्थिती लाभली होती। रात्री 10 वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम देखील रंगला होता। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 चा गजर करत टाळमृदंगाच्या तालावर नंदनगरी दुमदुमल्याचे दिसून आले। गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात आज श्री क्षेत्र जायखेड येथील परमपूज्य कृष्णाजी माऊली यांच्या असीम ऊर्जेतून तपस्वितेतून गेल्या 48 वर्षांपासून सुरू करण्यात आलेला फिरता नारळी कार्यक्रम संपन्न झाला। यंदा या कार्यक्रमाचे 49वे वर्ष होते। हबहब सौ यशोदाजी अक्का यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबारात हा कार्यक्रम संपन्न झाला। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पदयात्रा सोहळ्यानिमित्त हा फिरता नारळी कार्यक्रम नंदुरबारात घेण्यात आला। या कार्यक्रमांतर्गत संत निवृत्तीनाथ महाराज पालखीला सुरुवात करण्यात आली। शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी व पदयात्रा नेण्यात आली। यानंतर वारकऱ्यांच्या व भाविकांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असलेल्या गोल रिंगणाचा सोहळा देखील संपन्न झाला। पालखी व दिंड्या रिंगणात दाखल झाल्यानंतर शेकडो मृदंगाच्या व टाळांच्या गजरात आळंदी येथील ज्ञानोबा रायांच्या रिंगण सोहळ्यातील अश्वदेखील नंदुरबार मधल्या या फिरत्या नारळाच्या ठिकाणी संपन्न झालेल्या रिंगण सोहळ्यासाठी दाखल झाले होते। या मैदानावर झालेल्या रिंगण सोहळ्यात वारकरी पथक, आदिवासी नृत्य पथक, टिपरी पथक, महिलांचे पथक, बालकांचे पथक, केडी गावात सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पथक, पोलीस अधिकारी कर्मचारी, पत्रकार आदींच्या पथकाला ध्वज फिरविण्याचा मान देण्यात आला। कार्यक्रमाला हजारो भाविक उपस्थित होते। आलेल्या भाविकांसाठी 25 क्विंटल बुंदी, 30 क्विंटल भात, 20 क्विंटल वरण व 20 क्विंटल मटकीचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता। दुपारी 12 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत महाप्रसाद अखंडपणे सुरू होता। रात्री भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे जाहीर कीर्तन संपन्न झाले, अशी माहिती हरिभक्त पारायण कीर्तनकार धनंजय महाराज यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। प्राध्यापकांना, त्यांच्या प्राचार्यांना, सर्व विद्यार्थ्यांना मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो। नंदनगरीच्या वतीने आणि कृष्णाच्या वतीने अत्यंत सुंदर अशी सलामी आपण या ठिकाणी दिलेली आहे। चौदार बांधव टिपरी पथकाला पुढे घ्या। माऊलींच्या पालखीच्या समोर त्यांना आणायचं आहे। चौदार बांधव, याच्यानंतर जेवढे लहान बालक आहेत, याच्यानंतर शिवप्रतिष्ठान भोणे व नंदुरबार, त्याचबरोबर या ठिकाणी रिंगण सोहळा होणार आहे। सलामी आपली पण होणार आहे। नरेंद्र महाराज खाली बसा, सर्वांनी खाली बसा।
खाली बसा विनंती आहे सर्व लोकांना दिसू द्या सर्वांनी टाळ्या वाजवा किती सुंदर असं या ठिकाणी वाव अप्रतिम त्याच्या पाठीमागे सर्व लहान बालक सर्व लहान मुलं कृपया रिंगणासाठी यायचे सर्व लहान मुलं आदरणीय शिवप्रतिष्ठान होणे शिवप्रतिष्ठान धर्मवीर
काही करू नका वरती सावकाश सावकाश स्वतःला सांभाळा बालकांनो स्वतःला सांभाळा हळू 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 छोट्या बांधव सर्व बांधवांमध्ये त्याच्या दिशेने पडा सांभाळून सावकाश प्रतिमाचा रिंगण कृपया सर्व माता भगिनींनी आपापल्या जागेवर जाऊन बसायचं आहे. आता पावलीच्या पालखीच्या समोर या ठिकाणी घेऊन यायचं. आदरणीय भाऊ आणि विश्वनाथजी नाना दुसऱ्या चोपदार बांधवांनी ते हार आपलं श्रद्धास्थान यांच्या हातून त्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी थांबा थांबा दादा एक एक जण हा तुम्ही करून घ्या. एक एक करा गर्दी नका करू. नाही थांबा 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 एक एक करू ना. टाकून द्या तुम्ही टाकून द्या.
संत दगा बापू महाराज की समस्त अतिशय सुंदर या ठिकाणी रिंगण सोहळा हरिपाठासाठी चला कृष्णाजी माऊली महाराज की जय, महाराज की जय, संत दगा बापू महाराज की जय। आमच्या समस्तांचे गुरुराज महानमनीय कृष्णाजी माऊली श्री क्षेत्र जायखेडा
यांच्या असीम अशा ऊर्जेतून अनेकतम निर्मिल्या गेलेल्या कार्यक्रमांपैकी सर्वोत्तम कार्यक्रम म्हणजे फिरता नारळी कार्यक्रम। या कार्यक्रमाला सामान्यतः 49 वर्ष पूर्णत्वास गेलेले आहेत आणि 49वा हा कार्यक्रम नंदनगरी श्री क्षेत्र नंदुरबार या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे। सकाळी 11 वाजेपासून अभूतपूर्व असं माऊलींच्या पादुकांची, इथले शहीद जे झालेले आहेत त्यांची सर्वांची मिरवणूक काढली गेली। सामान्यतः त्या मिरवणुकीमध्ये 25,000च्या पुढे भाविक उपलब्ध होते। मिरवणूक झाल्यानंतर दुपारी 3 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत भव्य असा गोल रिंगण सोहळा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। त्या रिंगण सोहळ्यासाठी ज्ञानोबरायांच्या सोहळ्यातील अश्व या ठिकाणी मागवण्यात आलेले होते। नेत्रदीपक असा रिंगण सोहळा अनुभवताना संपूर्ण कृष्ण प्रतिष्ठान नवे संपूर्ण आमचा माऊली परिवार अंतर्मनस्थ सुखावलेला आहे, नवे भारावून गेलेला आहे। आजपर्यंत झालेल्या रिंगण सोहळ्यामध्ये अप्रतिम असा रिंगण सोहळा नंदुरबार वासियांनी जो घडून आणला, त्यासाठी कृष्णाई प्रतिष्ठानाच्या वतीनं समस्त नंदुरबारकरांचं मी हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो। आता याच्यानंतर सायंकाळला 5:15 ते 6:15 वाजेपर्यंत ज्ञानोबरायांचा हरिपाठ या ठिकाणी साकारला जाईल। ज्ञानोबरायांचा हरिपाठ होईल। हरिपाठ झाल्यानंतर रात्री 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये वाघ महाराज भैरवगडकर यांचा सुश्राव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी अत्यंत भरीव अशी व्यवस्था या ग्रामाच्या वतीनं केलेली आहे। सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांना माझी अर्ज आहे, सर्वांना माझी प्रार्थना आहे की नंदुरबार वासियांनी जो कार्यक्रम भव्य आयोजित केला त्यासाठी सर्वांचं त्यांचं टाळ्यांचं गजरात स्वागत करा।